या सोहळ्याच्या निमित्तानं अध्यक्षस्थानी असणारे आणि जीवनामध्ये आणि साहित्यामध्ये मला वाचवणारे आणि नाचवणारे आदरणीय रावसाहेबजी, त्याच्यानंतर दुसरे आमचे सर, मन भरून आलंय बंधू तुमच्या समोर भाषण करताना। एका साहित्यिक कार्यक्रमामध्ये विया बुवा आणि मी होतो। विया बुवा म्हणाले, अरे गाव बिघडवायचं असेल तर तिथं पाटील का लागतो? सोसायटी असो, ग्रामपंचायत बिघडवायची असेल, तमाशाला जायचं असेल, त्या ठिकाणी पाटील का असतो? मी त्यांना म्हटलो की बुवा साहेब, तुम्ही आत्र्यांचा गावगाडा वाचलेला नाही आहे। गावगाडा कसा चालतो? पाटील पुढे चालतो आणि सोबत कुलकर्णी चालतो। आणि त्यामुळे आता सातारच्या साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून पाटील आहे आणि राबणारे कुलकर्णी आहेत आणि पाठीमाग पाठिंब्याला जोशी आहेत। त्यामुळे हा सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल असं मला वाटतं। सरांच्या शब्दाचा काही लोकांना गैरअर्थ वाटेल की मला वाचवलं कसं वगैरे, तर ज्यावेळेला मी झाडाझडती कादंबरी लिहिली त्यावेळेला मंत्रालयातल्या एका कारकुनाने आणि सरकारकुनाने असा शोध लावला आणि चीफ सेक्रेटरींकडे अशी नोट सादर केली की झाडाझडती या 500 पानाच्या कादंबरीमध्ये एखादं तरी पान असं दाखवावं जे शासनाविरोधी नाही। आणि त्यामुळे अशी भयंकर कादंबरी लिहिणाऱ्या लेखकाला शासकीय सेवेमध्ये कशासाठी ठेवायचं? आणि म्हणून गांभीर्यानं माझ्या सस्पेन्शनचा प्रस्ताव त्या काळात सुरू होता। आणि नेमकं रावसाहेबांनी मला विखे पाटील पुरस्कार दिला झाडाझडतीला आणि ते थोडंसं मंदावलं आणि तेवढाच साहित्य अकादमी पुरस्कार त्याच कादंबरीला मिळाला। असं झालं की आमचे कारकून आणि सरकारकून पळण्यापूर्वी 2-3 मिनिस्टर पुढे पळाले। ते म्हणाले, आधीच ते पानिपत नेऊन लोकप्रिय झालाय, पुन्हा झाडाझडती, पुन्हा जर त्याला सस्पेंड केला तर याची एवढी हवा वाढेल की आपल्या सुरक्षित मतदारसंघापैकी एखाद्या मतदारसंघाला धोका होईल। पोरग पाटलाचं आहे। आणि अशा पद्धतीनं माझं सस्पेन्शन साहित्यामुळे टळलं होतं, ते रावसाहेबांना सांगायचं होतं। मित्र, की लेखक हा टिपकागदासारखा असावा लागतो। मी नेहमी सांगतो की लेखकाला कुठली जात नसते, कवीला जात नसते, लेखकाला धर्म असतो आणि तो माणुसकीचा धर्म, ज्याचा संबंध अश्रूशी असतो, रक्ताशी असतो। पहिली कथा मी कायदा नावाची लिहिली ज्या वेळेला 60च्या दरम्यान भावाची निम्मी प्रॉपर्टी बहिणीला द्यायला पाहिजे हा कायदा आला। माझ्या गावच्या पानवट्यावर समोरच्या गावातली एक मुलगी पाणी भरायला यायची आणि तिचं ते पिचर ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू, तो मातीचा घडा भरायची, पाणी घडा डोक्यावर घ्यायची आणि नदीतून पुन्हा माझ्या गावाकडे बघायची। आणि माझ्या लक्षात यायचं की तिच्या डोक्यावरचा तो मातीचा माठ पाझरतो आहे आणि तिचे डोळे सुद्धा पाझरत आहेत। ह्या पाझरण्याचं काय कारण आहे? आणि मग मला माझ्या वडिलांनी सांगितलं की बाळ, हिच्या भावानं, हिच्या नवऱ्यानं तिच्या वडिलांची प्रॉपर्टी अर्धी मागून घेतलेली आहे आणि तिचं माहेर तुटलेलं आहे आणि म्हणून तो कायदा आला आणि त्यांनी घालमेल झाली। मी आता 10वीला होतो खेड्यामध्ये। आज सुद्धा माझं गाव 1700 लोक वस्तीचं आहे। गावातला जवळपास मॅट्रिक होणारा मी पहिला असेल। त्यावेळेला पुण्याचं तरुण भारत हे मोठं दैनिक होतं। 75ची गोष्ट सांगतो। महाराष्ट्रीय स्तरावरची कथा स्पर्धा होती, मोठं पारितोषिक होतं, 200 रुपये पहिलं पारितोषिक। आणि मग मी लिहिली कथा लिहिल्यानंतर ती जोडायला टाचणी नव्हती। मग आईकडून वाकळ शिवायची ती मी सुई आणि दोरा मागून घेतला, त्याला टाका मारून मी पुण्याला पाठवली कथा। आणि त्या
कथा स्पर्धेचे परीक्षक होते राबा कुलकर्णी आणि आनंदी गोपाळकार श्रीज जोशी आणि मला 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं त्या काळात, ज्या काळात कोल्हापूरहून मुंबईला एसटीचं तिकीट 12.5 रुपये होतं. त्या काळात ते मला एवढं मोठं पारितोषिक मिळालं. मी हाफ चड्डीमध्ये इथे आलो. एसटी उशिरा आली ती. असंच सभागृह इथे लक्ष्मी रोडला होतं आणि आईने चटणी भाकरी दिलेली आणि ते तेल त्या पिशवीतून, कापडी पिशवीतून गळत होतं. आज कोण मला सोडेना. मी दाखवलं की मला पारितोषिक मिळालेलं आहे म्हणून. ही माझ्या साहित्याची सुरुवात. मी ज्या वेळेला FYला होतो त्यावेळेला मी पहिली कादंबरी लिहिली आणि नवलेखक अनुदान योजनेमध्ये ती प्रकाशित झाली. तिचं नाव आंबी. खेड्यापाड्यामध्ये मुली आपण लग्नाचा बस्ता बांधायला किंवा लग्न ठरवायला जातो. एक लग्न ठरवायला आम्ही गेलो, मुलगी पसंत पडली, सगळं झालं. साखरपा एकमेकाच्या मुखामध्ये साखर टाकली, आनंद व्यक्त केला आणि तेवढ्या 13-14 वर्षाची ती मुलगी आपल्या आतून स्वयंपाकघरातून धावत बाहेर आली जिथे पंचमंडळी बसली होती आणि तिने वडिलांना विचारलं, अहो बाबा, आपल्या घरातला शेतातला शेतकाम करणारा बैल म्हातारा झालेला आहे आणि तो म्हातारा बैलाऐवजी चांगला बैल मिळावा म्हणून गेली 8 महिने तुम्ही 30-40 वेळा आठवडे बाजाराला जाऊन आला, कारण बैल तुम्हाला चांगला पाहिजे. त्यासाठी तुम्ही 8 महिने घालवले आणि जावई मात्र अर्ध्या मिनिटामध्ये कसा काय पसंत केला. आणि तिथे मला ही कादंबरीचा शोध लागला आणि ती मी आंबी लिहिली. नवलेखक होतो. भाषणाला परवानगी, मी नाव छापलेलं असायचं. ऐन वेळेला कार्यक्रम वाटलं की जावा परत. आणि मी असाच नाराज होऊन घरी आलेलो होतो. वडिलांनी बघितलं. वडील माझे 6.5 फूट उंच होते, ऐतिहासिकच दिसणारे. त्यांनी ओळखलं की मला संधी मिळालेली नाही कथाकथनाची. ते हसले आणि म्हणाले, अहो चिरंजीव, भागामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये पट्टीचा शिकारी व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर हातामध्ये गलोर किंवा लगोर घेऊन कुंपणावरच्या चिमण्या टिपण्याऐवजी तुम्ही हिम्मत असेल तर एखाद्या वाघाच्या पटात म्हणजे टांगेत पडा आणि वाघ मारायचा प्रयत्न करा. जर वाघ मारताना वाघानं तुम्ही मारलं, वाघाने तुम्हाला मारलं तरी लोक म्हणतील, अरे हा पोरगा वाघ मारताना मरण पावला. आणि जर वाघाला तुम्ही मारलं तर इतिहास होऊन जाईल. त्यामुळं काहीतरी चांगलं लिहा. मी कानाला खडा लावला. साहित्य संमेलनाला वगैरे जायचं सोडून दिलं. 5-6 वर्षे रेटून अभ्यास केला आणि त्यातून आली ती पानिपत कादंबरी. आणि मग त्यामुळं मला परत लोकांना कार्यक्रमाला, लोक माझ्याकडे कार्यक्रम मागायला आले. मला संधी शोधायची गरज पडली नाही. मला असं वाटतं की मी फक्त लेखक, मराठी लेखक म्हणून नव्हे, मी दुसऱ्यांचं वाचणारा आहे. मराठी लेखकांना अलीकडे एक थोडीशी सवय आहे की मराठी लेखक स्वतःच वाचतो, पुन्हा पुन्हा वाचतो. दुसऱ्याने वाचावं असं वाटतं आणि दुसऱ्या कुठल्याही लेखकाला तो थोर म्हणत नाही, फक्त स्वतःलाच. मग मी 80च्या दशकात कसा दिसतो, मी आता कसा दिसतो, मग कसा दिसतो वगैरे. 5 तारखेला आता मी नेमका वाराणसीमध्ये होतो आणि तिथे लम्ही नावाचं गाव आहे वाराणसीमध्येच. ते मुन्शी प्रेमचंद यांचं गाव. तिथल्या लोकांनी मला मुन्शी प्रेमचंदांचं स्मारक बघायला बोलवलेलं होतं. माझं भाषण ठेवलेलं होतं आणि आपल्याला माहिती आहे 1936 साली मुन्शी प्रेमचंदांचं शेवटचं वर्ष. 2 उत्तम कलाकृती लिहिल्या, एक गोदान सारखी कादंबरी आणि कफन नावाची कथा. कफन नावाची कथा ही जागतिक दर्जावरची एक श्रेष्ठ कथा समजली जाते. कारण घरामध्ये प्रेत पडला असताना त्या प्रेताच्या नावानं त्या मृत पत्नीचा नवरा आणि तिचा सासरा कपणासाठी पैसे मागतात आणि ते दारूवर उडवतात. अशी ती कथा आहे. सुंदर कथा आहे. पण मी त्यांना आठवण करून दिली की मित्र हो, तुमची जी कथा आहे ही विहिरीच्या काठापर्यंत थांबते, पण माझ्या भूमीमध्ये अण्णाभाऊ साठे नावाचा एक महान साहित्यिक असा होऊन गेला की याच विषयावर त्यांनी लिहिलेली कथा अशी आहे की माणूस मेल्यावर त्याच्या मुखामध्ये सोनं ठेवलं जातं आणि स्मशानातलं सोनं नावाची कथा त्यांनी लिहिली. आणि भीमू नावाचा आमचा वारणेच्या
खोऱ्यातला, त्याला तो शोध लागला आणि त्याचा तो व्यवसाय बनला मुंबईमध्ये की प्रेत असेल ते प्रेताचा शोध घ्या वगैरे वगैरे. काही प्रेत त्यावेळेला जाळली जात, काही पुरली जात आणि एका पुरलेल्या प्रेताच्या जबड्यामध्ये, मारवाडी होतं ते प्रेत, सोनं नक्की असेल म्हणून तो हात घालतो आणि मग ती बचाळी काय ती अडकते आणि त्याचा हात बाहेर निघत नाही. त्याच वेळेला कोल्ही येतात आणि कोल्ह्यांनाही ते प्रेत हवं असतं. म्हणजे एका बाजूला माणूस हिंस्र झालेला आहे, दुसऱ्या बाजूला कोल्ही तर हिंस्र आहेत. हे जे वेगळं काही आहे अशी ही अण्णाभाऊंची दास्तान मोठ्या पद्धतीनं मांडण्याचा मी प्रयत्न केला. मराठीमध्ये खूप उत्तम लेखक आहेत. स्त्रीचं जीवन स्त्रीला कळणार नाही एवढं आमच्या अरविंद गोखल्यांनी कितीतरी सुंदर सुंदर कथा लिहिलेल्या आहेत. आणि हे सगळं टिपण्याचा मी प्रयत्न केला. पानिपत असेल, महानायक असेल, आता नुसतीच लस्ट फॉर लालबाग नावाची मध्ये मी कादंबरी लिहिलेली होती. तर जे जे उत्तम असेल त्या उत्तमाकडे धावायची माझी सवय आहे. पण बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये गडबडी होतात. पानिपत ज्या वेळेला माजगावकरांनी काढली त्यावेळेला ती प्रेसमध्ये रायकरांच्या असताना तिथूनच तिची पब्लिसिटी सुरू झाली. म्हणजे एखादी स्वयंपाकी सुगरण अन्न का शिजवायला बसली की गल्लीमध्ये त्या स्वयंपाकाचा सुगंध सुटतो. तसं तेव्हापासून त्या कादंबरीला वाचकांनी स्वीकारलेली आहे. जवळजवळ 60-70 पुरस्कार मला मिळाले. मला गर्वाचा फुगा झाला. मी काही ठिकाणी सांगितलंय की माझ्या मनामध्ये गर्वाचा फुगा फुगत गेला. कारण शेतू माधवराव पगडीपासून सगळ्यांनी माझं कौतुक केलं. 40 पुरस्कार त्या काळात मिळाले आणि मी खूप मोठा झालो असं उगाच वाटत गेलं. आणि माझ्या मनातला हा फुगा फुगत 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 गेला. आणि नेमका सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या मुलीनं त्याला टाचणी लावली आणि फोडून टाकला. आता मी काय लिहिलं होतं की पानिपतावर भाऊसाहेबांची पत्नी हत्तीवरून गेली, बसून अंबारीमध्ये पार्वतीबाई जातात, त्यांच्या हातामध्ये ढाली तलवारी होत्या. हा पारसी वाङ्मयातून, सत्य वाङ्मयातून मला मिळालेला संदर्भ होता. आणि शिबिरामध्ये भाऊसाहेब विचारतात की पुण्याला असताना तुमच्या हातात फुलाची परडी असायची आणि आता अळूबाई गुळूबाई हा नाद तुम्हाला, अळूबाई गुळूबाई तुम्ही होता आणि इथं तुम्हाला ढाली तलवारीचा नाद कसा लागला. त्यावेळेला भाऊसाहेबांच्या केसातून लाडानं बोटं फिरवत पार्वतीबाई म्हणतात की अहो आगीशी संसार करायचा तर धगीची सवय करून घ्यायला नको का. हे सुंदर वाक्य मी लिहून गेलो होतो आणि तिथंच फसलो होतो. ती सातारची कन्यका मला विचारते की पाटील साहेब 200-250 वर्षापूर्वी पुण्याच्या पेशव्यांच्या घरात बहुतांशी सर्व पुरुषांचा चकचकीत गोटा असायचा डोईचा आणि असा असेल तर तुमची पार्वतीबाई भाऊसाहेबांच्या केसातून लाडानं कशी काय बोटे. आता आली का पंचायत, काय उत्तर द्यायचं. माझी अवस्था खिंडीत सापडल्यासारखी झाली. मी तिला कळवलं की बालके तुझी शंका बरोबर आहे, माझं लेखनही बरोबर आहे. त्यावेळेला डोईचा तुळतुळीत गोटा असायचा होता, पण त्यावेळेला प्रत्येक पुरुषाची एक शेंडी असायची आणि ती शेंडी नारळाच्या शेंडीसारखी एवढीची नसायची, तर तिचा घेर चांगला विथभर असायचा. त्यामुळे डोईच्या केसातून नसे ना का शेंडीच्या केसातून गोटे फिरवायला काय हरकत आहे, असं म्हणून मी सुटका करून घेतली होती. या दाखल्याचा अर्थ हाच आहे की मराठी वाचक एवढे जागरूक आहेत की एका केसा एवढी सुद्धा चूक त्यांच्या नजरेतून सुटू शकत नाही. आणि त्यामुळे अशा लोकांच्या पुढं आपण साहित्य लिहायचं. कसं पाहिलं तर मला अनेक अलीकडच्या काळामध्ये प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. राजहंस प्रकाशनच माझी लस्ट फॉर लालबाग कादंबरी लिहिली, म्हणजे छापली. मला अनेकांनी सांगितलं होतं की नोकरीत आहात तोपर्यंत तुम्ही ही कादंबरी प्रकाशित करू नका, पण स्वभाव धाडसी त्यामुळे आम्ही केली. आणि त्याच्यामध्ये मुंबईतल्या गिरणीच्या विक्र्यांचा वगैरे वगैरे प्रश्न मी मांडलेला होता. त्याच्यातून साहित्य बाह्य कारणं निर्माण झाली, तिच्यावर टीका केली. पण आता ती मल्याळीमध्ये आली, बंगालीमध्ये आली, अनेक भाषांमध्ये आलेली आहे.
तर लेखकानं टीकेची वगैरे पर्वा न करता जे स्वतःच्या मनाला पटेल, स्वतःच्या मनाला वाटेल, कारण तुम्हाला माहिती आहे आज आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, भेडसावतो आहे, पण आपण हे विसरता कामा नये की 2000 सालापर्यंत मुंबईमध्ये 64 गिरण्या होत्या. 64 गिरण्यामध्ये 2,80,000 गिरणी कामगार होते आणि यांच्यावर अलाइड बिझनेस मध्ये असलेली 8 लाख लोक, 8 लाख कुटुंब जगत होती. ती कोकणातली होती, घाटावरची होती, ती सर्व जाती धर्माची होती. ती कुठे गेली? आणि असे प्रश्न ज्या वेळेला पडतात त्यावेळेला लेखकांनी त्याचं उत्तर द्यायचं असतं. कधी मला छत्तीसगडमध्ये नेमलं, तिथं नक्षलाईटची कहाणी मी बघितली की तिथल्या मुला मुलींना एकतर पोलीसमध्ये भरती व्हावं लागतं किंवा मग नक्षलाईट म्हणून हातामध्ये बंदूक घेऊन अरण्यामध्ये वावरावं लागतं. ती कहाणी मी या मध्ये लिहिली. आपल्या दुडिया नावाची कादंबरी, नुकतीच मी ग्रेट कांचना सर्कस नावाची कादंबरी लिहिली. म्हणजे लेखकाला कुठे कसा शोध लागेल काही सांगता येणार नाही. मी सुभाष बाबूंच्या शोधामध्ये गेलो, तिथे बगान नावाच्या गावात मला कळलं की 1941 मध्ये रंगूनवर बॉम्ब हल्ला झाला होता आणि महाराष्ट्रातल्या 2-3 सर्कशी त्यावेळेला तिथे खेळत होत्या आणि त्यांच्यावर बॉम्ब पडले आणि काही सर्कशी 2,500 किलोमीटर चालत आले लोक. म्हणजे भारतीय लोक 8 लाख लोक चालत यायला निघाले होते आणि जवळजवळ 2200-2400 किलोमीटर ते चालले. त्यातले 80,000 मरण पावले. त्यातली एक जिंदा उदाहरण द्यायचं झालं तर हेलन नावाची जी नटी आहे ती 4 वर्षाची होती, तिचा तांदळाचा व्यापार होता. मग एक कादंबरीकार म्हणून मी मुद्दाम त्या ब्रह्मदेशाच्या जंगलामध्ये पुन्हा जाऊन आलो, आसामकडून पण जाऊन आलो, अनेक वेळेला रिस्क घेतली. पण रिस्क घेतल्याशिवाय मला असं वाटतं की उत्तम लेखन हे घरामध्ये बसून होत नाही, जनामध्ये लोकांनी वावरलं पाहिजे. आणि जी आमच्या मित्रांनी डॉक्टर साहेबांनी गोष्ट सांगितली की मी उभ्याने लिहितो, ते थोडंसं अर्धसत्य ठरेल. कारण खुर्चीवर बसून बसून कंटाळा आला की मग मी टेबलावर मी उंच टेबलाचा वापर करतो, कारण ते पुन्हा पुन्हा लिहावं लागतं. मला म्हणजे या निमित्तानं अध्यक्षपद स्वीकारलंय म्हणून मी तरुण पिढीला या निमित्तानं सांगेन की रायटिंग इज नॉट रायटिंग इन रियालिटी. म्हणजे न्यूयॉर्क फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये स्क्रीन प्ले शिकवताना सांगितलं जातं, रायटिंग इज नॉट रिअल रायटिंग बट रिरायटिंग इज अ बेस्ट रायटिंग. तुम्ही पुन्हा लिहिलं पाहिजे. आणि मी माझ्यावर तुम्ही ही जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी चांगल्या पद्धतीने सांभाळेन. कधीही मला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी मी व्याकुळ होतो असं नाही. आता काही लोक युट्यूब वगैरे करतात, शाखेर यांना अध्यक्ष व्हायचं होतं. अरे तुम्हाला माहिती आहे का, डॉक्टर सतीश देसाई आता इथे होते. 2009 साली पुण्याच्या साहित्य संमेलनाच्या वेळेला सतीश देसाई आणि सगळे कार्यकर्ते आले होते की बाबा तुम्ही अध्यक्ष होता का, तुम्हाला पण माहिती आहे ती गोष्ट, आणि आम्हाला तरुण अध्यक्ष पाहिजे. मी म्हटलं माझं वय लिहायचं आहे, अध्यक्ष होऊन खुर्चीवर बसायचं नाही, मला लिहू द्या. म्हणून त्याच वेळेला मी नकार दिला होता. अध्यक्षपद मिळणं हे थोडंसं काय आहे, भाग्यात पण असावं लागतं. अनेक श्रेष्ठ लेखकांना ते मिळालेलं नाही, याचं मला वाईट वाटतं. मिळालं ते भाग्यवंत होते. पण सध्या आपण एका मनवंतरातून चाललेलो आहोत. आज आपली भाषा आणि आपले देव सुद्धा सुरक्षित नाहीत. देव म्हणजे मी पर्टिक्युलर देव भोळा आहे, हिंदू धर्म वगैरे बोलतोय असं नाही आहे. प्रत्येक देवांची सुद्धा एक संस्कृती असते, त्यांच्याबरोबर त्यांचे वस्त्र, त्यांच्या जत्रा, त्यांचे रीतिरिवाज. आणि माय मराठीवर संकट आलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, अरे तुम्ही कुठलाही भारतातला एखादा वरिष्ठ बँक अधिकारी 2-3 वर्षासाठी नोकरी करायला बेंगलोरला जातो, त्यावेळेला त्याचा मुलगा कुठलीही तक्रार न करता कन्नड शिकतो. एखादा मोठा रेल्वे अधिकारी तमिळनाडूला नेमला, तिथे तो तमिळ शिकतो. बंगालला गेला एखादा काश्मीरी अधिकारी, कुठलीही कुरकुर न करता तो बंगाली शिकतो. फक्त मुंबईमध्ये मात्र मराठी आम्ही शिकणार नाही, असा दुराग्रह कशासाठी?
तर मराठीवर तुम्ही प्रेम केलं पाहिजे आणि मराठी भाषा ही वाढली पाहिजे. मराठीला मुंबईमध्ये अनेक वर्षापासून विरोध आहे. आमच्या 1942च्या क्रांतिकारक उषा मेहता ह्या गुजराती समाजातल्या त्यांनी सुद्धा या आंदोलनाचा एकदा पुढाकार घेतलेला होता आणि मी त्यांना जाऊन त्यांच्या घरी सांगितलं की तुम्ही कसं काय, तुम्ही इथली जर संस्कृती असेल भाषा असेल तर शिकण्यामध्ये वाईट काय आहे, तुमच्या ज्ञानामध्ये उलट वाढ होईल. आणि मला असं वाटतं की अध्यक्ष येतो, पहिल्या 2-3 महिन्यामध्ये सत्कार होतात, नंतर पाहुण्या रावळ्यांच्या भेटीगाठी होतात, पुन्हा नव्या इलेक्शनला तोंड द्यावं लागतं वगैरे वगैरे. मला अशी एक माझी कल्पना आहे की माय मराठीवर आपण तोंड देखलं प्रेम न करता काहीतरी ठाशीव प्रेम करूया. आणि माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे की जिथे जिथे महाराष्ट्रात बाजाराची गावं आहेत किंवा तालुक्याची मोठी गावं आहेत त्या तालुक्याच्या मोठ्या गावामध्ये माय मराठी भवन बांधावं आणि त्या माय मराठी भवन मध्ये लायब्ररी तर असावी. गावातले लोक फक्त नाना नानी ह्या गार्डन मध्ये न जाता त्यांनी तिथे त्या माय मराठी भवन मध्ये यावं आणि गावातली मराठीची अवस्था कशी आहे ती पाहावं. रेक्टर वगैरे न बनता खेळीमेळीमध्ये आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत येणारा मराठी शिकवणारा शिक्षक येतात की नाही त्यांच्याशी संपर्क साधावा. अशा पद्धतीने एक केंद्र व्हावं आणि त्याला फार पैसे लागत नाहीत. आता विश्वास पाटलांनी नोकरीमध्ये काय केलं, अरे मोठी यादी आहे किती कामं मी केलेली आहेत ती. त्यातलं एक काम तुम्हाला मी सहज सांगतो की 1993-94ला मला नेमलं प्रांत अधिकारी म्हणून ठाण्याला आणि आम्ही जाहीर केलं की मला असं वाटलं की तलाट्यानं बसायला जागा नव्हती, कुठंतरी ते बसायचे की लोकवर्गणीतून आपण त्याला चावडी बांधूया. आणि कलेक्टरना मी शब्द दिला की 25 चावड्या मी 4-5 महिन्यामध्ये तुम्हाला लोकवर्गणीतून बांधून दाखवतो. आणि ज्या वेळेला कलेक्टर कमिशनर आले 25 नव्हे आमच्या 75 चावड्या बांधून झालेल्या होत्या. आणि ते कसं केलं की वीटवाला असेल विटावाल्याकडून विटा घेतल्या, सुताराकडून लाकूड घेतलं, म्हणजे कॅश अँड काइंड घेऊन आम्ही त्या कायमस्वरूपाच्या इमारती बांधल्या ज्या अजूनही टिकून आहेत. तर अशा पद्धतीनं कॅशच्या मागे न लागता कॅश अँड काइंड मधून एकत्र येऊन निदान तालुक्याच्या गावी. आणि आपण काय करतो की एकच पुस्तकाचं गाव आणि दुनियाभर जाहिरात, त्याच्याऐवजी प्रत्येक तालुक्यात एक पुस्तकाचं गाव होऊ द्या ना आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये जी जुनी पिढी आहे ज्यांनी मोठ्या मोठ्या पदावर कामं केलेली आहेत त्या खुर्चीवर आल्यावर त्यांना पण असं चुकल्यासारखं वाटतं, त्यांनाही माय मराठीची सेवा केल्याचा आनंद मिळेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, जो जागतिक दर्जावर अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासानुसार असं सिद्ध झालेलं आहे की प्रत्येक मनुष्याचा 5 ते 6 तासाचा वेळ हा मोबाईलशी खेळण्यामध्ये जातो. तर आपल्या तरुण पिढीच्या हातातला किमान 2-2.5 तास मोबाईल काढून घेण्याची वेळ आलेली आहे. आणि मोबाईलमध्ये अडकलेल्या अशा वरवरच्या गोष्टीमध्ये अडकलेल्या तरुण पिढीला पुन्हा साहित्याच्या प्रांगणामध्ये नेणं हे तुमच्या आमच्या पुढे आव्हान आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जरूर प्रयत्न व्हावेत एवढं मला वाटतं. मी तुमची रजा घेताना सांगेन की बाकी बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या मी याआधी स्पष्ट केलेल्या आहेत, अनेकदा त्या मांडल्या जातील. इवन तुमच्या नाशिकच्या साहित्य संमेलनात सुद्धा माझ्या काही नातेवाईकांनी पत्र दिलेलं होतं की यांची चौकशी करा. मला महामंडळानं विचारलं होतं, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की भारतीय राज्यघटनेनुसार हे राज्य चालतं. कुणावर कुणाही आरोप केले तरी त्याला एक प्राथमिक नोटीस द्यावी लागते, नंतर इन्क्वायरी करतात. मला 8-10 वर्षात साधी प्राथमिक नोटीस सुद्धा मिळाली नाही. आता ज्यांनी एखाद्या दुसऱ्या वर्तमानपत्रात आरोपाचा फुगा निर्माण केला, फुगा त्यांनीच निर्माण केला होता. फुगा फुटल्यावर त्यात काय मिळणार आहे आणि काही नाही मिळालं म्हणून तेच पुन्हा गळा काढतात. हे सगळं दुष्टचक्र आहे. आणि मला माझ्या साहित्याशी मी प्रामाणिक आहे. जिथं मी काम केलं तिथं प्रामाणिकपणे काम केलं. या पुढच्या काळात सुद्धा मी प्रामाणिकपणे साहित्याची सेवा करेन याची मला खात्री आहे.
आणि दुसरं असं की आता काल परवा सुद्धा वर्तमानपत्रामध्ये वाङ्मय चौर्याचा आरोप, मला खूप वाईट वाटतं. अरे गेली 45 वर्ष मी लिहितो आहे, अहोरात्र लिहितो आहे. मी लिहिलेल्या पानांची संख्या 10,000 जवळजवळ आहे. अशी व्यक्ती कशाला दुसऱ्याचं चोरेल? आणि तुम्ही माझं टेबल बघू नका, माझी बोट बघा. ही बोट जर या हाताची बघितली तर ही वाकडी झालेली आहेत लिहून लिहून. तर मी प्रामाणिकपणे लिहितो आहे. आणि तुम्ही आरोप करताना कुणाचा पान नंबर, कुठली कॅरेक्टर तुम्ही दाखवून द्या. मोगम मध्ये बोलून स्कॅन्डल करणं हे काही साहित्याच्या प्रांगणामध्ये बरं आहे असं मला वाटत नाही. पण तरी सुद्धा एवढं माझ्यावर संकट आणून सुद्धा माय मराठीतील वाचक माझ्याबरोबर राहिले, कारण माझ्या शब्दांची धार ही सत्याची धार होती हे त्यांना माहिती होतं. आणि त्यामुळं लोक माझ्या साहित्याच्या पाठीशी उभे राहिले. तुम्ही उभे राहा. शेवटी मी एवढंच सांगेन की असंच एकदा एका तलाट्याला मी सस्पेंड केलं. मी अलिबागला सीओ होतो आणि मला कल्याणच्या कोर्टाची नोटीस आली की विश्वास महिपती पाटील या 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 तारखेला तुम्ही आमच्या समोर या. अरे तलाट्याला सस्पेंड केलं, काही ते आढळलं असेल म्हणून, आरोप वगैरे असेल होतं. मी वकिलाला पाठवलं. कोर्टाने सांगितलं नाही तुम्ही स्वतः यायला पाहिजे. मी नाही गेलो. मोठा वकील पाठवला. कोर्टाने मला कळवलं की तुम्हाला अटक वॉरंट पाठवण्यात येईल. आता म्हटलं कुठं कोर्टाच्या नादाला लागायचं. मी गेलो. कोर्टाच्या पुढे उभा राहिलो. ते चौकशीचा कटडा होता. मला विचारलं विश्वास महिपती पाटील तुमचंच नाव? मी म्हटलं हो. या या काळात तुम्ही ठाण्याला प्रांत होता? हो. ही सही तुमची आहे? हो. या तलाट्याला सस्पेंड केलं? हो. बरं आता कुठली कादंबरी लिहिताय? पुढचा प्रश्न. आणि मग माझ्या लक्षात आलं. मी चौकशीच्या पिंजऱ्यातून खाली उतरायला लागलो. तो तिथला शिपाई हळूच म्हणाला पाटील साहेब गडबड करू नका, न्यायमूर्तींनी आपल्या बरोबर तुमचाही डबा आणलेला आहे आणि दुपारचं भोजन ते तुमच्या बरोबर घेणार आहे. दुपारी जेवताना न्यायमूर्तींनी सांगितलं की मी वराडातला आहे आणि माझी बदली झाल्यावर इकडे यायला मला मिळेल असं वाटत नाही. तुमची सही बघितली, शंका आली. आमचे झाडाझडतीवाले आणि पानिपतवाले पाटील तुम्हीच आहात का? तुम्हीच आहे याची खात्री मला झाली. म्हणून माझ्या अधिकाराचा थोडा वापर केला. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण मला माझ्या आवडत्या लेखकाला भेटायचं होतं. मला असं वाटतं की ज्या भूमीमध्ये वाचकांनी मला न्याय दिलेला आहेच, पण मी काय लिहितो आहे, काय करणार आहे, म्हणून न्यायदेवता सुद्धा जर माझ्या शब्दांकडे लक्ष देत असेल तर मला या पुढच्या काळात याहून सुंदर लिहावं लागेल आणि लिहिण्याचा जरूर प्रयत्न करेन याची खात्री देतो. आणि तुम्ही हा एवढा मोठा प्रचंड मान एकमतानं, म्हणजे साहित्य संमेलन हे वादाचं असताना तुम्ही मला निर्विवादपणे निवडलं, त्याबद्दल मानाचा मुजरा करतो आणि आपली रजा घेतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.